भारतातलं वाळवंटाचं ठिकाण म्हटलं तर तुम्हाला कोणतं ठिकाण आठवेल? राजस्थानमधील थार वाळवंट, बरोबर ना? पण जर मी म्हणालो की दक्षिण भारतातील एक वाळवंट आहे तर तुम्हाला पटेल? तर खरंच दक्षिण भारतात तमिळनाडूमध्ये आहे एक असं वाळवंट, साधंसुद्धा वाळवंट नाही तर लाल वाळूचं वाळवंट, थेरुकाडू रेड सँड डेझर्ट. थिरुचेंदूर या तीर्थस्नानापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण जवळपास 12,000 एकरमध्ये पसरलेलं आहे. काजूची झाडं, पामची माडे, त्याशिवाय इतरही बरीच वृक्ष वनसंपदा इथे आहे. याशिवाय दुर्मिळ सरडे, साप, विविध प्रकारचे पक्षी इथे आढळतात. आपली एक वेगळीच जैवविविधता असल्याने हे एक रिझर्व्ह फॉरेस्ट देखील आहे. सुमसान वाळवंटातून जाणारा हा अरुंद रस्ता, लाल वाळूचं हे वाळवंट देखणं दिसत असलं तरी तेवढंच खतरनाक मानलं जातं. ते एवढ्यासाठीच की या निर्जन परिसराचा फायदा घेऊन इथे लूटमारीचे प्रसंग व याहीपेक्षा अधिक क्रूरकांड होत असतात. घरातल्या सदस्यांनी दिलेली ही चेतावणी खोडून काढण्यासाठी मी आणि माझी बायको कनक रस्ता सोडून आत या वाळवंटात प्रवेश करतो. जसं मी म्हटलं होतं की ते वेगवेगळ्या प्रकारचे सरडे सापडतात आणि तसाच आम्हाला एक सरडा इथे दृष्टीस पडलाय. हा बघा. ही घाबरली. जोरात किंचाळण्याचा आवाज हिचा होता. तर या सरड्यांपासून घाबरायची काही गरज नाही आहे. तर हा छोटासा सरडा होता. असे बऱ्याच प्रकारचे म्हणजे अगदी दुर्मिळ सरडे इथे सापडतात. सापांचे विविध प्रकार इथे सापडतात, पक्षीही आहेत आणि तसा इकडची जी बायोडायव्हर्सिटी आहे, कारण रेड सँड डून्स आहेत इथे बरेच आणि हा डेझर्ट फार मोठा आहे, त्यामुळे जी बायोडायव्हर्सिटी आहे इकडची वेगळी आहे आणि त्यापैकी एक सरडा आपल्याला इथे पाहायला मिळाला आहे. हा एकमेव शॉट आम्हाला तिथे शूट करता आला, कारण पुढे काही असं घडलं की मला कान पकडावे लागले. कारण ती जागा अशी होती की जर तिथे एखादं संकट आलं आणि आम्ही मदतीसाठी ओरडलो तरी आमचा आवाज तिथे कोणालाच ऐकू गेला नसता, कारण तो अगदी निर्जन परिसर होता. आणि पुढच्या क्षणी झालंही तसंच की आम्ही शूट करत होतो आणि 3 युवक आमच्याकडे झपाझप पावले टाकत येताना दिसलेत. चेहऱ्यावर त्यांचा राग दिसत होता आणि आता माहिती नाही आहेत की कोण आहेत ही, कारण ती जागा, कारण ऐकलं होतं आधी बरंच काही की तिथे बरेच लूटमारीचे प्रकार होतात, मर्डर्स होत असतात आणि आत्ता अशा ठिकाणी हे असे एकदमच म्हणजे अंगावर धावून आल्यासारखे ते येत होते. आता पुढच्या क्षणी काय होणार आहे काही माहीत नाही. तोपर्यंत मी पुढे होतो, त्यांनी मला आधी पाहिलं आणि त्यांनी येताच मला तमिळमध्ये प्रश्न विचारले आणि ते काय विचारतात ते मला समजत नव्हतं. मी माझ्या परीने हिंदीत इंग्लिशमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न केला. त्यांना ते कितपत समजलं माहिती नाही. तेव्हा ना कनक पुढे आली. कनक तामिळ आहे, तिला तामिळ येतं, तर ती आता त्यांच्याशी बोलू लागली. आता चांगली गोष्ट ही होती की ती वाईट माणसं नव्हतीत, त्यामुळे जास्त धोका आम्हाला त्यांच्यापासून नव्हता, पण धोका होताच. तो एवढ्यासाठी कारण ते कुठले दरोडेखोर असे वगैरे काही नव्हते, तरी पण ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे गार्ड्स होते आणि आम्ही एका रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये विदाऊट परमिशन आम्ही एंट्री घेतली होती. त्यामुळे आता म्हणजे आम्ही कायद्याचं उल्लंघन केलं होतं, त्यामुळे आमच्यावर आता कारवाई होणार हे सगळं आम्हाला साफ दिसत होतं. आणि त्यांनी तसा धाकही दाखवला आम्हाला, पोलिसांचा धाक दाखवला आणि त्यानंतर नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्याचा, केस करण्याचा धाक दाखवला. एव्हा ना आम्हाला त्यांना पटवून द्यावं लागलं की आम्ही नवरा बायको आहोत, आम्ही यूट्यूबर आहोत, इथे आम्ही शूट करण्यासाठी आलोत. पण आमच्यात काही संभाषण बराच वेळ चाललं. ती चांगली गोष्ट होती की कनक माझ्यासोबत होती, तिला तमिळ येत होतं आणि ती त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करत होती. बराच वेळ आमच्यात ते संभाषण वगैरे झालं. तिथून आम्ही बाहेर निघालो आणि चांगली गोष्ट ही होती की सरतेशेवटी त्यांनी आम्हाला सोडून दिलं. आमच्याकडनं एक ॲपॉलॉजी लेटर लिहून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला तिथून जाऊ दिलं आणि त्यामुळे आम्हाला पुढे काही शूट नाही करता आलं. पण त्यापूर्वी, ते येण्यापूर्वी ज्यावेळेस आम्ही रस्त्यावर होतो, आम्ही वाळवंटात प्रवेश करण्याआधी आम्ही ड्रोन तिथे फ्लाय केला होता आणि त्याचे शॉट्स घेतले होते. तर ते शॉट्स तुम्ही इथे पाहू शकता. पण मॉरल ऑफ द स्टोरी हाच की एखादं रिझर्व्ह फॉरेस्ट असेल तर तिथे तुम्ही विदाऊट परमिशन एंट्री नाही घेऊ शकत.
वन खात्याचे कायदे हे अगदी कडक असतात आणि त्या कायद्यात त्या कचाट्यात जर तुम्ही अडकलात तर फार गंभीर परिणामांना समोर जावं लागतं असं मी म्हणू शकेन. ते आमच्यासोबत लकीली आमच्यासोबत घडलं नाही. पण मी सजेस्ट करेन हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना की तुम्ही यापुढे कुठल्याही रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये जाल तर तिथे तुम्ही परमिशन घेतली पाहिजे. आणि जर तुम्ही कधी या रेड सँड डेझर्टला जर तुम्ही व्हिजिट करणार असाल तर तिथेही त्यांचं वन खात्याचं एक ऑफिस आहे. तिथे जाऊन तुम्ही परमिशन घेऊ शकता. परमिशन मिळते आणि शिवाय ते वाळवंट एवढं आहे की त्या वाळवंटात जर तुम्ही एकट्या दुकट्याने असं तुम्हाला माहिती नसताना तुम्ही फिराल तर तुम्ही तिथे म्हणजे तुम्ही हरवू शकता. तुम्हाला कळणार नाही तुम्ही कुठून एंट्री केली आणि तुम्हाला कुठून एक्झिट करायचं आहे. त्यामुळे तुम्ही तिथे ऑफिशियली तुम्ही तिथून परमिशन घेऊ शकता. त्यांचे गार्ड्स असतील ते गार्ड्स तुम्हाला तिथे गाईड करू शकतील. ते वाळवंट फिरू शकतील. तर ते लोकेशन जे ऑफिस ज्या लोकेशनवर आहे ते गुगल मॅपचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. नक्कीच तुम्ही पुढे कधी तुम्हाला संधी भेटली तर तुम्ही तिथे जा, व्हिजिट करा. फार छान वळवंट आहे. कारण काही ड्रोन शॉट्स जे आम्ही ड्रोन फ्लाय केला होता त्याचे शॉट्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर त्याचा तुम्ही नक्कीच आता पुढे आनंद घेऊ शकता. थेरिकाडू नंतर पुढे आम्ही जातो मनपाडसाठी. निमित्त तमिळनाडूचा एक समुद्री किनारा पाहण्याचा. थेरिकाडूपासून हे अंतर 20 किलोमीटर. गावात प्रवेश करताच गाव पूर्णपणे कोळ्यांचं आहे हे लक्षात येतं. कोळ्यांची छोटी छोटी घरे पाहत असताना मात्र 3-4 मोठमोठाली चर्चेस लक्ष वेधून घेतात. काही मोठाली चर्चेस गावात आहेत तर पांढरे शुभ्र हे चर्च समुद्र किनाऱ्याच्या टोकाला एका टेकडीवर आहे. मागे लाईट हाऊस तर तिन्ही बाजूने समुद्र. त्यामुळे इथे पोहोचताच बे ऑफ बेंगॉलच्या कोस्टवर असलेले एक सुंदर ठिकाण पाहिल्याचे समाधान मिळते. इथली मेजर पॉप्युलेशन ही कॅथलिक आहे. मुळात या ठिकाणाला धार्मिक महत्त्वही आहे. पॉप लिओ 13वा याने तर या जागेचा उल्लेख लिटल जेरुसलेम असा केला आहे. जर कधी तुम्ही कन्याकुमारीला आलात तर इथे भेट देण्याचा विचारही नक्की करू शकता. कारण कन्याकुमारीपासून हे ठिकाण फक्त 70 किलोमीटर दूर आहे. स्टारफिश सापडलाय मला. मेलेलं आहे पण ठीक आहे. पण एवढा मोठा स्टारफिश मी पहिल्यांदा पाहिलं जसा हातात पकडलाय. आता बोललो होतो ना मी एवढा मोठा स्टारफिश मी पहिल्यांदा हातात पकडलाय. त्याच्यापेक्षा पण मोठा. कैमरा मेरे को तो अलग आ रही जाना टैग जी कैमरा होंगे अलग में पाइप से होंगे.